नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर मी रात्री नाही तर मम्मीकडे असतानाचा ब्लॉग केला होता आणि मग तो ब्लॉग झाल्यानंतर मी रात्री 11 वाजता वगैरे घरी आले, जेवून वगैरे झाले आणि मग आज संडे आहे बट स्टील संडेला जे रेग्युलर रुटीन असतं आपलं नॉर्मल तर तेच माझं असतं. कारण की संडेला मिस्टरांना सुट्टी नसते. इथे मुलं आहेत, खिडकीत आहे ना फोन, तर मुलं आहेत तर त्यांचा आवाज येईल. तर श्रीला सुट्टी नसते संडेला, तर मग मला जे रेग्युलर आपलं रुटीन असतं सकाळी उठा, टिफिन, ब्रेकफास्ट हे ते, तर तसंच माझं आत्ता संडेलाही रुटीन असतं. तर दिवस तसाच गेला आणि मुली आता झोपल्यात. सो मी आली आहे किचनमध्ये ब्लॉग सुरू करायला. तर आजचा ब्लॉग आजच येईल. ॲक्च्युली बरेच दिवस असंच होतं आहे की आजच शूट केलेला ब्लॉग आजच तुम्हाला येतो आहे. तर याचं कारण असं आहे ना, मला एक्स्ट्राचं काही शूट करायला मिळत नाही आहे. तर एनिवेज आता मी थोडंसं 1-2 दिवसात ट्रॅकवर येईल. म्हणजे थोडंसं ट्राय करेल की माझ्याकडे आधीच एखादा ब्लॉग रेडी असायला पाहिजे म्हणून. पण ठीक आहे, मी लाईव्ह आहे असं म्हणू शकतो तुम्ही की लाईव्ह गोष्टीचं मी शेअर करते आहे असं म्हणू शकतो आपण. तर येस, तर आता मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. तर आता खरं तर मला चहा प्यायची इच्छा झाली, पण रोज रोज मी ब्लॉगमध्ये चहाच काय दाखवू ना, कारण की मी व्हिडिओजच बनवते चहाच्या वेळेला, तर माझा तो चहा बनतोच. चहा तर मी बनवणार आहे, पण ॲक्च्युली ना माझ्याकडे एक गोष्ट आहे. तर हे हे आहे मैदा. तर हा 1/2 kg आणि हा 1/2 kgचा मैदा आहे. तर मी आता विचार करते की या मैद्याचा काहीतरी उपयोग करावा. तर एक स्नॅक रेसिपी, क्विक स्नॅक, म्हणजे पूर्ण नाही वापरणार, हा 1/2 kgचा मैदा वापरून मी एक स्नॅक रेसिपी बनवते. कारण की मुली झोपल्या तर त्यांना उठल्यावर खायला आवडेल आणि शिवाय माझ्या मिस्टरांनाही आवडेल. त्यामुळे मग मी हा 1/2 kgचा एक स्नॅक रेसिपी बनवते आत्ता आणि मी तुमच्याशी शेअर करते आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही बनवून ठेवू शकता घरात. युजली हे मार्केटमध्ये पण मिळूनच जातं हल्ली भरपूर काहीतरी, पण आपल्याला असं वाटतं की घरच्यांना घरातलंच काहीतरी बनवून खाऊ घालावं. सो म्हणून तर येस, तर आता बनवायला घेते. आणि आज आपला 100 days 100 ब्लॉग चॅलेंजचा 13 ब्लॉग आहे, 13वा ब्लॉग आहे हा. तर जे कोणी नवीन बघत असेल त्यांच्यासाठी मी सांगेल की हॅलो एव्हरीवन, मी अक्षता आणि मी आता डेली ब्लॉग करते आहे माझ्या ह्या न्यू चॅनलवर. आणि 100 days 100 ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे, तर त्याला हा 13वा ब्लॉग आहे आणि आपली 100 डेजची सिरीज कशी कंप्लीट होती आपण हे बघूयात. सो त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता जास्त बडबड नाही करत, रेसिपीला सुरुवात करूयात. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की माझ्या मुली झोपल्या आहेत, तर आता ही घासलेली भांडी आहे. तर सकाळी चपाती वगैरे केली होती ना, तर मग मला जे पोलपाट लाटणं लागणार आहे ते ह्यात आहे. आणि जे आपण तेलाचं वगैरे जे केटली आहे ती पण मी घासलेली आहे, ते सगळ्या हातनं काढायचं. तर हे काम आपण हळूहळू करूयात. शक्यतो जेव्हा मुली झोपतात ना तेव्हा मी भांड्यांना हातच नाही लावत मांडायला. किती नाही म्हटलं ना तरी आवाज येणारच. हे मला पीठ मळण्यासाठी, मी चपातीचं पण पीठ यातच मळते. पोलपट लाटणं. आणि काय लागेल, येस कढई लागेल, तर कढई आपण नंतर काढून घेऊया. तर हे एका बाजूला सरकवलं. तेल तर इथे ना रेसिपी करत असतानाच मध्येच इरा उठली आणि त्यामुळे मग मी तिला झोपवून आले.
आणि पुढचा व्हिडिओ मला व्हॉईस ओव्हर म्हणजे मी बोलली आहे बरंच व्हिडिओमध्ये, पण मुलांचा ना खेळण्याचा एवढा आवाज येत होता ना, त्यामुळे म्हटलं मी व्हॉईस ओव्हर करावं. आणि मग मी जेवढं रेकॉर्ड म्हणजे व्हॉईस होता तो डिलीट केला आणि पुन्हा मग इथे व्हॉईस ओव्हर करायला बसले. तर मी काय केलं आहे, कढईमध्ये हे सगळं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे. ओवा थोडा हातानेच क्रश करायचा, सो त्याचा सुगंध छान येतो. आणि त्यानंतर थोडंसं जिरं घातलं. जिरं तुम्ही भाजून टाकू शकता, थोडीशी पूड करून टाकू शकता किंवा भाजून थोडंसं क्रश करून पण टाकू शकता. तर पण मी इथे अख्खंच टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपलं केटलीतला जो चमचा आहे त्याने 2 चमचे मी त्यात तेल घातलेलं आहे. तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता, म्हणजे एक मूठ होईल असं. म्हणजे पीठ मळताना जर जेवढं तुम्ही तेल टाकता ना, तसं मग ते खस्ता म्हणतो ना, ते व्हायला मदत होते. आणि आत्ताही मी तुम्हाला सॉरी म्हणेल, कारण की व्हॉईस ओव्हर करताना पण मुलांचा एवढा आवाज येतो आहे. पण मी आता काय बोलू ना त्यांना, आज त्यांचा संडे आहे, तर ते खेळणारच आणि लवकरच त्यांच्या शाळा पण सुरू होणार आहेत, म्हणून ते फुल चान्स मारून घेत आहेत. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल मी बोलती पण आहे. तर मी इथे काय केलं मग, सगळे जिन्नस एकत्र केले आणि पीठ छान मळून घेतलं आणि एंडिंगला पुन्हा थोडंसं तेल घालून त्याला छान मळून घेतलं आणि 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं. आता हे रेस्ट करून झालं, पण पुढची रेसिपी ना तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्यासाठी एक इश्यू झाला. म्हणजे माझी फ्रेंड आली आणि ती खूप दिवसांनी आली खरं तर, आणि तिला माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तर मी तिला म्हटलं की थांब जरा थोडा वेळ, मला एवढं शूट करू दे. पण ती सहज इथे आली होती म्हणून मला गप्पा मारायला आली आणि तिला म्हणजे थोडंसं सांगायचं होतं. आता मुलींचं असतं आपलं, तुम्हाला माहिती आहे. थोडंफार तिला काहीतरी सांगायचं होतं, त्यामुळे मग मी काय केलं, पहिलं जे तिच्याशी बोलता बोलता करून घेतलं ना, तर ते काय मी शूट नाही केलं. तर मी सहज 1-2 जे आहे ते इथे शंकरपाळ्यांसारखं केलं आणि नंतरचे थोडे क्विक करायचे आहेत ना, म्हणून मग मी असे आपण फ्रेंच फ्राईज करतो ना, त्या आकाराचे करून तळून घेतले. आणि येस, तर हे अशा पद्धतीनं मी हा क्विक स्नॅक्स केलेला आहे. आणि नंतर मुलींना देऊन बघितला, त्यांना खूप आवडला. त्यांना म्हटलं मम्मानी फ्रेंच फ्राईजच केलेले आहेत, पण हे त्यांना सरप्राईज होतं की हे फ्रेंच फ्राईज नव्हते.